मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या कोकणातली अशक्य सुंदर जागा ही दाखवणार आहे। ही जागा पाहण्यासाठी आपल्याकडे फक्त वेळ पाहिजे। ही जागा एवढी सुंदर आहे की आपल्याला आपल्या डोळ्यांवरती विश्वासच बसणार नाही की अशी गोष्ट आपण पाहतोय। आम्हाला सुद्धा असाच अनुभव आला। ही जागा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहे। त्या जागेचं नाव आहे निवतीचे लाईट हाऊस। हे शिंपले दिसले असेल, हे बघा त्यांनी कसे पूर्णपणे त्या खडकाला चिपकलेत। प्रत्येकी 750 रुपये आहे, पण ही मजा वेगळी आहे। ही करा तुम्ही खास करून, हे पाहिलं तरच तुम्ही मालवण पाहिलं। खूप मस्त कसं वाटलं बाबू? एक नंबर। उलटी गेले तुला उलटी करतो काय? काका घ्यायचे 2000 रुपये घ्या, आमच्याकडनं 500 घ्या। ती गेली पाण्यात गेली सगळी। पाणी पडलं आता। हे ठिकाण पाहण्यासाठी कसं जायचं व किती पैसे लागतात ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये ही दिलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा। मित्रांनो, निवती बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला वेंगुर्ला या तालुक्यामध्ये आहे। निवतीचे लाईट हाऊस जर तुम्हाला पाहण्यासाठी जायचं असेल तर तुम्हाला निवती बीचवरती यावं लागेल। याच समुद्र किनाऱ्यावरून तुम्हाला तिथे जाणारी बोट ही भेटेल। निवतीचे लाईट हाऊस हे अरबी समुद्रामध्ये आहे, जे की किनाऱ्यापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आपल्याला हे लाईट हाऊस पाहण्यासाठी समुद्रामध्ये 10 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं। हा संपूर्ण प्रवास आपला 3 ते 3.5 तासाचा असतो। यामध्ये आपल्याला गोल्डन रॉक, डॉल्फिन पॉइंट, निवतीचे लाईट हाऊस जुने व नवीन हे पाहण्यासाठी मिळतात। आपण इथे आता निवती बीचच्या इथे आपल्याला बोट घेऊन लाईट हाऊस पाहण्यासाठी जायचं, पण भरपूर बुकिंग आहे। हे पहा इथे, हे पहा भरपूर बुकिंग आहे, भरपूर गाडी लावायला कुठे जागा आपल्याला मिळते का पाहूया। मित्रांनो, इथे भरपूर पार्किंगचा प्रॉब्लेम आहे। संडेला आल्यामुळं ही आपली गाडी इथे आता येत आहे इकडं। मित्रांनो, हे पहा, तुम्ही जर निवती बीचला इथे येत असाल तर हे लक्षात ठेवा। आणि इथे म्हणजे जे 8 माणसं असतील, म्हणजे समजा जर तुम्ही 8 लोक असाल तर तुम्हाला 5000 रुपये, आणि 10 लोक असेल तर त्यांना 6000 रुपये। तर असं तिथे काउंटिंग चालू आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही, आणि खास करून तुमच्याकडे कॅश असू द्या। ऑनलाईन इथे रेंजच नाही आहे, त्यामुळे ऑनलाईन होत नाही, होतात पण ते त्यांचं वायफाय घेऊन करावं लागतं, पण तुमच्याकडे कॅश ही असू द्या। मित्रांनो, मी तुम्हाला इथली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। जर तुम्ही फॅमिलीसोबत किंवा फ्रेंडसोबत इथे सॅटर्डे संडे येत असाल तर इथे भरपूर गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला बोटीचे तिकीट हे मिळणार नाही। जर तुम्हाला तिकीट हे मिळत नसतील तर तुम्ही तिथेच एखाद्या प्रायव्हेट बोटवाल्याला शोधून 1500 रुपये त्याला जास्त देऊन तुम्ही हे निवतीचे लाईट हाऊस पाहण्यासाठी जाऊ शकता। कारण की गर्दीच एवढी असते, आपल्याला बोटचे हे तिकीट मिळणं खूप मुश्किल असतं, त्यामुळे हा प्रकार आपल्याला करावा लागतो। आम्ही सुद्धा तेच केलं। शेवटी निसर्गाच्या सौंदर्याने सजलेलं निळ्या पाण्यामध्ये लपलेलं हे रत्न आम्हाला पाहायचं होतं, त्यामुळे आम्ही हे पाहण्यासाठी निघालो। तर मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर 2 तास थांबल्यानंतर आम्हाला ही बोट भेटली। आज रविवार आहे, खूप गर्दी आहे। हे बघा, 7,500ला आम्ही आमची बोट ही बुक केली आहे। तर पहा, तर आता जाऊया। आता आपली बोट ही आता चालू झालेली आहे, तर जाऊया आपण आता। फायनली निवती बीच पाहण्यासाठी आपण चाललोय। 2 तास वाट पाहिली, 2 तास कशाला म्हणतात, बोटीसाठी खूप गर्दी आहे, खूप गर्दी। जाऊया। इथला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला, आई तशी परत येऊ आपण, चला। मित्रांनो, हे पहा, फायनली आपली बोट ही चालू झालेली आहे। आपण सोडलेलं आहे ते बेट आपलं, हे बघा। आता कसं वाटतंय भैया, भाऊ? मित्रांनो, आमचा हा संपूर्ण प्रवास हा स्वर्गीय होता। आमच्या डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता की आम्ही हे बघतोय। आपला भारत देश, आपला महाराष्ट्र हा सुद्धा अशक्य सुंदर आहे, तो आपण पाहिलाच पाहिजे। पण आता हे बघा, तुम्ही ज्यावेळेस बोटमध्ये बसताल ना तर हे लाईफ जॅकेट घाला, कारण की जर देवकरू असं नका हो, ही बोट जर पलटी झाली तर
बसा, हुशारी वगैरे काही दाखवू नका. तर आता आपल्याला समुद्र हे आरबी समुद्र आहे निवतीचा, तर त्याच्यामध्ये 15 किलोमीटर आपल्याला आतमध्ये जायचं आहे ते लाईट हाऊस पाहण्यासाठी. आणि इथून सुद्धा त्या लाईट हाऊस आपल्याला दिसलं नाही आहे, पण आपण ड्रोन शॉट वगैरे घेऊया. तर जाऊया आता, बघू काय होत्या. खूप मजा येणार आहे या ट्रिपमध्ये. पहा समुद्र. मित्रांनो, तुम्हाला जे व्हिडिओमध्ये जे खडक दिसत असतील त्यांना गोल्डन रॉक्स असं म्हणतात, जे की सूर्यप्रकाशामुळे ते सोन्यासारखे चमकतात, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. मित्रांनो, हा समुद्र खूप खोल आहे, खूप खोल, खतरनाक, पूर्णपणे आणि स्वच्छ सुद्धा आहे हा समुद्र. आणि खोलही तितकाच आहे, खोलही तितकाच आहे आणि मजाही तेवढीच येत आहे. कॅप्टन पायरेट्स. तर मित्रांनो, हे पहा, आपण त्या लाईट हाऊसच्या इथे पोहोचलेलो आहे. तुम्हाला इथे दिसलं असेल, हे बघा लाईट हाऊस. मित्रांनो, आजच्या काळामध्ये पैसे हे सर्वांकडे आहेत, फक्त वेळ ही कोणाकडेच नाहीये. तर कृपया करून 3-4 दिवसाची सुट्टी काढून आपल्या परिवारासोबत अशा ठिकाणी फिरण्यासाठी जावा, कारण की हाच तो वेळ असतो जो आपण स्वतःसाठी जगत असतो. काम तर आपल्याला आयुष्यभर करायचंय, पण शेवटी असं नको वाटायला की या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी आपण जगलोच नाही. पहा, या बाजूला सीगल्स असतात, म्हणजे समुद्रातले पक्षी. आता ती बोट आहे, आपण तिथे सुद्धा जाणार आहे. पहा, अजून जवळ जाऊया आपण तिथे. हा पूर्ण डोंगर आहे. आपण अजून 15 किलोमीटर आतमध्ये आलोय समुद्राच्या, अरबी समुद्राच्या. पहा, खूप सुंदर आहे तिथे. कसे ते काय म्हणतात त्याला, शिंपले लागलेत. खूप खतरनाक आहे, खूप खतरनाक आहे. बघा, खूप छान वाटते, खूप छान. हे शिंपले दिसले असतील, हे बघा, त्यांनी कसे पूर्णपणे त्या खडकाला चिपकलेत. खूप खतरनाक आहे, खूप सुंदर दिसते मित्रांनो. ही जागा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. हे तिथे मधमाशाचं पोळ पण आहे. खतरनाक काय भोगताय. हे पक्ष्यांचं इथे हे घरटे, हे बघा किती ते राहतात. एक पॉईंट आपल्याला हा पाहण्यास मिळतोय. झालं हे बघा, तिथे ही बोट आता चालली. आता आमचं बघून झालं, आता आम्ही लाईट हाऊस हे पाहण्यासाठी चाललो. कोण बनेगा जोगिंदर. पुढचं बघितलं का पुढे. ही 2 बोट एकत्र आल्यामुळं हळूहळू भीती वाटायला लागली. अरे त्याच्यामधून पाणी
तर मित्रांनो पहा, हे इंग्रजांच्या काळातलं लाईट हाऊस आहे आणि त्याच्या पाठीमागे हे आहे आणि ते पलीकडं पोर्तुगीजांचं लाईट हाऊस आहे. म्हणजे हे बघा म्हातारीची चूळ इथे तुम्हाला दिसली असेल. आता आपल्याला तिकडे जायचं. हो त्या बघा एक नंबर दिसते. आपल्याला तिकडे जायचं आता. खूप खतरनाक आहे, खूप खतरनाक आहे. बघा किती मोठी आहे. खूप खतरनाक मित्रांनो. म्हातारीचा बूट नाही, म्हातारी ती गेली पाण्यात गेली सगळी पाण्यात गेली सगळी. म्हातारीची चूळ आहे. आता आपला चान्स आहे पाहण्याचा, तर जाऊया आता आपण तिकडे. एक नंबर. इंद्रधनुष्य ठीक खरड पाणी. दाबा आपली आला सुरुवात झालेली. एक दोन चार. आला 1 2 साडे पावणे 3. गेली. अजून मोठी भरली. पाणी पडलं आता. अरे खतरनाक व्ह्यू दिसतोय मित्रांनो. आता जर इथं पाणी आलं ना आपल्याला पूर्ण हे लागेल. मागाशी म्हातारीची चूळ पाहिली, आता ही म्हातारीची गुफा आहे. आणि ते पहा, ते लाईट हाऊस हे इंग्रजांच्या काळातलं लाईट हाऊस आहे. हे चालू आहे. गुफा हे ते बघा, हे दगडांनी कसं तयार झालं बघा, कसं झालं. तर पूर्णपणे अरबी समुद्राचं पाणी त्याला लागून खूप खतरनाक दिसतंय. ते बघ ना, खडक कसा टिकला ह्याच्यात. एक नंबर आहे. निसर्ग लय भारी आहे. मजा इथे येत आहे, खूप मजा. आता आपण पोर्तुगीज कालीन लाईट हाऊस तिकडे चाललो. हे बघा, आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तिथे आपण ड्रोन उडवणार आहे. पण ही जी मजा आहे ना, खूप वेगळी आहे, खूप वेगळी. वाव, खरंच तुम्ही सुद्धा जर निवतीला येत असाल किंवा मालवणला येत असाल तर हे नक्की या. काय नाही, 7,500 रुपये जातात. ठीक आहे, प्रत्येकी 750 रुपये आहे. पण ही मजा वेगळी आहे. ही करा तुम्ही, खास करून हे पाहिलं तरच तुम्ही मालवण पाहिलं. मित्रांनो हे पहा, आता आपण ह्या 2 डोंगरांच्या मधून चाललोय. ते पहा, खूप खतरनाक. हे खडक आहे, खडक अरबी समुद्रातून हे 2 खडक अशी वरती आले. तिथं तो लाईट हाऊस ते ना वरती आले. काय असेल ते बेटा आले. खूप खतरनाक, खूप भारी वाटते. खूप हे पहा, शिंपले बघ कसे आहेत. बघा, ह्या बाजूला एक खडक आहे आणि ह्या बाजूला एक खडक आहे. त्याच्यामधून आता आपली बोट ती चाललेली आहे. खूप खतरनाक, खूप. तो दगड पडणार आहे वगैरे वरती. मित्रांनो आपण आता त्या 2 डोंगराच्या मधून जाऊन आलो. खूप खतरनाक दिसते, खूप. तेवढं ते खतरनाक दिसतंय. मित्रांनो
ते लाईट हाऊसच्या इथे जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत. हे पहा ही अशी भिंत बांधलेली बघा, ही भिंत आता हे उन्हामुळं ती दिसत नाहीये. हे पहा ते पायऱ्या आहेत. हे बघा हो पायऱ्या हे दगडामध्ये कोरल्यात पार. हा खूप खरं बघा ते कसं किती जुन्या टाईपचं दिसतंय. पण ड्रोन शॉट वगैरे हे घेतले खूप सुंदर आले, तुम्ही पाहिले असेल. इथे समुद्रात ड्रोन उतरवायला खूप भीती वाटते कारण की ही बोट स्टेबल नसते आणि ड्रोन कुठेही जातो. आमच्यासोबत ही दोनदा झालं, आता तिसऱ्यांदा ही चूक मी परत करणार नाही कारण की ड्रोन आपलं खूप महाग आहे. ठीक आहे, ड्रोनला काही झालं नाही, प्रॉब्लेम नाही, पण ड्रोन शॉट्स खूप सुंदर आलात. खूप ही जागा खूप सुंदर आहे, तुम्ही सुद्धा पाहण्यासाठी नक्की आहे. तर आपण आता डायरेक्ट आता निवतीला चाललोय. परत 15 किलोमीटर आपल्याला आतमध्ये जायचं, म्हणजे आपल्याला आता बाहेर जायचं त्या बेटावरचे जिथून आपण आलो होतो तिकडे आता जायचं. तर जाऊया आपण. आपण पूर्णपणे या अरबी समुद्राच्या आतमध्ये आहे. तर या आतमधलं पाणी हे बघा वेगळं असतं, तर आपण घेत आहोत. तेव्हा जेवढं घेतलं तेवढं परत खड़ा हुआ ए डोकेश भाई तर ही जागा खूप सुंदर आहे. पहा केशी नारळाची झाड आहेत, ही बोटिंग. अरे इकडे बी आला असता आपण. मित्रांनो हे पहा आपण जिथून गेलो होतो, हे पहा तिकडून आपण गेलो होतो, तर 3 तासानंतर आपण परत आलोय या बाजूला. तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. वाटलं बोट राईड खूप छान, एक नंबर. खूप राईड कशी वाटली? सबस्क्राईब करा. आता तू काळा दिसतोय रे. 60 रुपये फी आहे, 60 रुपये. 60 रुपये. हो जा बाय, ह्याला परत निघू नका आल्यावर. खूप मस्त. खूप मस्त. कसं वाटलं बाबू? एक नंबर. उलटी केली तुला? उलटी करतो काय? हो बघा काका, ह्याच्याकडे 2000 रुपये घ्या, आमच्याकडनं 500 घ्या. तर तुला हे पहा, हे दिलीप काका होते, यांनी आम्हाला खूप चांगली सर्व्हिस दिली, खूप चांगली बोट चालवली आणि सर्व पॉईंट आम्हाला दाखवले. थँक्यू काका. आम्ही येऊ पुढच्या वर्षी परत येऊया. खूप छान वाटलं, खूप छान. हा खूप छान. आम्ही निवती बीच ते आलो होतो आणि आमची बोट यांची होती. हे पहा, तुझं नाव काय दादा? मितेश. मितेश. आणि तुझं? हा, तर यांनी खूप चांगली यांची बोट सर्व्हिस होती. तो तुमच्या स्क्रीनवरती नंबर हा दिसत असेल, तुम्ही त्याच्यावर येताल तेव्हा या नंबरला फोन करा आणि यांच्याशी नक्की भेट द्या. खूप चांगली यांची सर्व्हिस आहे. तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. तर जर तुम्ही येत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा, आम्ही काय काय केलं. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.